नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बनवणार आहोत मशरूम ग्रेव्ही मसाला भाजी. तर त्यासाठीचं जे साहित्य लागणार आहे ते आपण अगोदर पाहून घेऊया. इथं मशरूम घेतले आहेत आणि इथं थोडंसं सांबार घेतला आहे. इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतला आहे. थोडंसं अद्रक तुकडा घेतला आहे. 4 ते 5 कांदे घेतले आहेत कट करून आणि इथे एक टोमॅटो घेतला आहे आणि थोडी कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथी ही माझ्याकडे होती त्याच्यामुळे मी घेतली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर थोडंसं पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी. पाणी जास्त गरम नाही करायचं आहे, थोडंसं कोमट झालं तरी चालेल. पाणी आपलं कोमट झालेलं आहे. हे पाणी आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. पाणी जे आहे मी एका भांड्यात काढून घेतलं आहे कोमट झालेलं. आता त्यामध्ये जे आपण मशरूम घेतले होते ते आपल्याला घालून घ्यायचे आहे. त्याने काय होतं तर जे मशरूम आहेत हे स्वच्छ असे धुवून निघतात. त्याची सर्व माती निघून जाते कोमट पाण्यामध्ये टाकल्याने. पाहू शकता मशरूम आपले चांगल्या प्रकारे असे धुवून निघालेले आहेत. ते आता हे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पाहू शकता पाण्याचा रंग किती बदललेला आहे. पाहू शकता किती घाण पाणी निघालेलं आहे. आता आपल्याला यावरचं साल काढून घ्यायचं आहे. आता याला 2 स्लाइस मध्ये कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे. याचे जर तुम्ही 4 जरी काट केले तरी चालतात. जे मोठे आहेत त्याचे 4 काट करायचे आहेत आणि जे साईज मध्ये लहान आहेत त्याचे 2 काट केले तरी चालतील. पाहू शकता अशा प्रकारे. पाहू शकता सर्व असे कट झालेले आहेत. चला तर मग आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी तयारी करूया. कढईमध्ये सर्वात अगोदर थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आणि लगेचच लसूण सुद्धा घालून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा त्यातच घालून घ्यायचा आहे. याला मस्त असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता कांद्याला असा मस्त लालसर रंग आलेला आहे. आता हे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाहू शकता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे या मिश्रणामध्ये. आणि आपण जी अद्रक घेतली होती अद्रक घालून घ्यायची आहे. आणि सांबार धुवून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. पाहू शकता ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. चला तर भाजीसाठी सुरुवात करूया.
त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 कडची तेल घालून घ्यायचं आहे. तेल हे आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो, कारण कोणाला कमी ऑइली आवडते तर कोणाला जास्त ऑइली आवडते. त्यानुसार आपण तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि भाजीसाठी जे लागणारे मसाले आहेत ते आपले घरगुतीच मसाले वापरायचे आहेत. पाहू शकता तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे, थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे. जिरा आणि मोहरी चांगली झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला काढून घेतला होता ग्रेव्ही भाजीसाठी लागणारी, ती घालून घ्यायची आहे. मस्त असं हलवून घ्यायचं आहे ग्रेव्हीला. ग्रेव्हीला 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं आहे. पाहू शकता ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटत आहे. ग्रेव्ही ही एकदम कमी गॅसवर होऊ द्यायची आहे, म्हणजे त्याला मस्त असं तेल सुटतं. पाहू शकता. पाहू शकता ग्रेव्ही मस्त आपली झालेली आहे. आता त्यामध्ये चटणी घालून घ्यायची आहे, तिखट. हे आपण आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. आपल्याला किती तिखट लागतं किती तिखट नाही. तर चटणीचं प्रमाण हे आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो. हळद घालायची आहे अर्धा चमचा. एव्हरेस्ट मसाला घालते मी 2 चमचे. हा मसाला तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊ शकतो. माझ्याकडे तो होता त्याच्यामुळे मी तो वापरलेला आहे. पाहू शकता मसाला मस्त असं छान झालेला आहे. आणि आपण जे मशरूम घेतले होते ते एकदा आपण गरम पाण्यामध्ये धुवून घेतले होते आणि त्यानंतर मी थंड पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुतले आहे. त्यानंतर लगेचच धुवून घेतलेले मशरूम घालायचे आहेत. याला मस्त असं हलवून घ्यायचं. आणि लगेचच नंतर मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ हे आपण आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता, कारण कुणाला जास्त मीठ खायची सवय असते तर कुणाला कमी. त्यानुसार मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. आणि लगेचच थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आणि मी जी कसुरी मेथी घेतली होती ती मी घालून घेत आहे. कसुरी मेथी हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाकायची, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे.
त्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे ताटावर. त्याने काय होतं की भाजीला पाणी सुटते आणि भाजी चांगल्या प्रकारे शिजते. आता हे 4 ते 5 मिनिट आपण असंच ठेवायचं आहे. तर चला भेटूया 4 ते 5 मिनिटानंतर. चला तर पाहूया आपली भाजी. पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी अशी शिजून तयार झालेली आहे आणि भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. मशरूम मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यावर सांबार घालून घ्यायचा आहे. पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि तोंडाला मस्त असं पाणी सुटत आहे. हॉटेल सारखी मसाला मशरूम ग्रेव्ही तयार आहे घरच्या घरी. पाहू शकता. मशरूम मसाला ग्रेव्ही ही घरच्या घरी तयार झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त असं भाजीला टेक्स्चर आलेलं आहे. अशाच घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करा, जेणेकरून मला कळेल की अजून काय बदल करायचा आहे. तर धन्यवाद.